हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. दिंडीचं आगमन झालंय, काय सांगतो? योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा असणारा पायी दिंडी सोहळा अहिल्यादेवी नगर शहरामध्ये या दिंडीचं पदार्पण झालेलं आहे. भरपूर दिंड्या, शेकडोच्या संख्येने, हजारोंच्या संख्येने दिंड्या या परिसरातून जातात आणि अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातून सुद्धा भरपूर दिंड्या असतात. एक पांडुरंगावर आपली श्रद्धा आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणजे पांडुरंग आहे आणि प्रत्येक वारकऱ्याची भावना असते की पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक नकरी तीर्थव्रत. एकादशी व्रत आणि पंढरीची वारी, पंढरीच्या या वारीमध्ये जो आनंद मिळतो, संसारामध्ये मनुष्य नेहमी आपल्या सर्व कार्यामध्ये कंटाळलेला असतो, भगवंताच्या भजनात एक ऊर्जा मिळते आणि यातून मिळणारी ऊर्जा ही निश्चित वारकऱ्यांना वर्षभर उपयोगी येत असते. हा त्या माऊलींच्या सोहळ्यामध्ये दिंडीमध्ये जो अपघात झालेला आहे ही दुर्दैवी घटना आहेत. भगवंताच्या कृपेने अशा घटना घडू नये, भगवंताची कृपा असावी. आता जी घटना घडलेली आहेत ती घडू नये पण घडलेली आहेत. आता त्यामध्ये ज्यांचं कोणाचं त्या ठिकाणी मृत्यू झालेला असेल, भगवान परमात्मा त्यांच्या आत्म्याला चिर शांती देऊ आणि सर्वांनी काळजी घ्यावी, वारकऱ्यांनी काळजी घ्यावी, आपापली साईट सोडू नये आणि साधन चालवणाऱ्यांनी सुद्धा काळजी घ्यावी की या ठिकाणी लाखो लोक चालत आहेत, आपण काळजीपूर्वक साधन चालवलं पाहिजे. तुकाराम मुंढे कारवाईचा धडाका लावला, दूध भेसळ असेल किंवा सुरक्षित असेल, तर आता वारकऱ्यांची मागणी होती की त्यांना महापुरीचा मान द्यावा. हे त्यांचं एक कार्य चांगलं आहे. कारण कसं आहे, दुधाची भेसळ जर थांबली तर शेतकऱ्याला भाव चांगला मिळेल आणि एक कायद्याचं पालन सर्वांनी करावं या दृष्टिकोनातून त्यांचं ते कार्य चालू आहे. अतिशय स्तुत्य आहे, खूप चांगलं आहे आणि अशा प्रकारचं कार्य करणारे एकटेच तुकाराम मुंडे नाही तर असे अनेक तुकाराम मुंडे तयार व्हावे अशी आमची सुद्धा यातून अपेक्षा. श्रीराम मंदिरासाठी दान सुरू झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी रामपक्ष आंदोलन सुरू केलं, काय सांगतो? याचा तो राजकीय भाग वेगळा आहे, पण ज्या ठिकाणी जी चोरी झालेली आहे तर ते योग्य नाही आहे. ज्यांनी ती चोरी केली असेल किंवा त्या चोरीमध्ये ज्यांचा सहभाग असेल निश्चित त्यांना सजा झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यावर कोण काय राजकारण करीत असेल तर तो आमचा विषय नाही. राम मंदिरानंतर बद्रीनाथ मंदिराचं कानपेटीमध्ये चोरी झालं, त्यांचे जे ट्रस्टी त्यांना आता चौकशीसाठी बोलवले, काय सांगतो? ते मंदिर कुठलंही असू द्या, लोक आपल्या भावनेने, श्रद्धेने त्या ठिकाणी दान करतात. लोकांनी दिलेल्या दानाचा आदर व्हावा, लोकांनी दिलेल्या दानाचा सदुपयोग व्हावा. आणि जर एखाद्या मंदिरामध्ये असा प्रकार घडत असेल मग ते विश्वस्त असो किंवा त्याचे कर्मचारी असो, त्यांना दोषी ठरवल्याच्या नंतर, ते दोषी सिद्ध झाल्याच्या नंतर त्यांना सजा झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि परत अशाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्याकरता काही बंदोबस्त करून काही कायदे सुद्धा करण्यात आले पाहिजे.